मुंबईनंतर घराकरता नागरिकांची पसंती कुठे आहे तर ती म्हणजे ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामध्ये घोडबंदर रोड म्हटलं की उच्चभ्रू सोसायटी, टोलेजंग इमारती, सर्व सोयी सुविधांनी युक्त असं घोडबंदर म्हणून या ठाण्यातल्या घोडबंदरचं नाव आहे. पण याच घोडबंदरच्या दिव्याखाली अंधार आहे. कारण का मोठमोठ्या इमारती असल्या, टोलेजंग इमारती असल्या, उच्चभ्रू वस्ती जरी असली, सर्व सुविधा जरी असल्या, तर इथं महत्वाच्या सुविधांचा अभाव आहे, तो म्हणजे पाण्याचा अभाव आहे. या माझ्या मागेही सर्व इथले घोडबंदरमधले वेगवेगळ्या इमारतींमधील रहिवासी आहेत. त्या सर्वांचा एक महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. रोज त्यांना पाणी जे आहे ते बाहेरून टँकरने मागावं लागतंय. वरून पाऊस जरी असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, थंडी असेल, कुठलाही ऋतू असेल, प्रत्येक ऋतूला या ठाणेकरांना जे घोडबंदरवासी आहेत यांना टँकरनं पाणी मागावं लागतं. आपल्यासोबत आहेत, आपण चर्चा करूया. काका, आम्ही मगासून बघतो तुमच्या हातात बिलं आहेत. ही बिलं कसली आहेत? ही आमची प्रायव्हेट वॉटर टँकरकडनं आम्ही पाणी मागवतो, त्याची बिलं आहेत. आम्हाला दर 3-4 दिवसांनी दरवेळी पाणी मागवायला लागतं. कारण रोज पाणी येतं ते अर्धा-पाऊण तासात येतं आणि प्रेशर पण कमी असतं. त्यामुळे खाली जी पाण्याची टाकी आहे ती आमची व्यवस्थित पण भरत नाही, अर्धी भरते चमचम. त्यामुळे दर 4 दिवसांनी आम्हाला 3-4 दिवसांनी पाणी मागवायला लागतं. तुमच्या हातात 2 प्रकारची बिलं आहेत आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये रक्कम जी आहे ती वेगळी आहे. हे बिल हे ठाणे महानगरपालिकेचं बिल आहे. या बिलामध्ये 10 टँकर मागे 10,000 रुपये, म्हणजे एका टँकरला 1,000 रुपये आहे आणि इथं एका टँकरला 2700 रुपये आहे. म्हणजे खासगी जो वॉटर टँकर सप्लायर त्याच्याकडून ही अशी परिस्थिती आहे. असं काय इतके दिवस आम्ही काय करतो, खाजगी टँकरमध्ये मागवतो, पण आता सारखंच 4 दिवसांनी मागायला लागल्यावर आम्ही शेवटी म्युन्सिपाल्टीचा कडनं पाणी घ्यायला सुरुवात केली आणि एक टँकरला 1,000 रुपये आम्हाला द्यायला लागतात आणि दर 3-4 दिवसांनी टँकर मागवायला लागतो. काका, टँकरसाठी महानगरपालिकेकडे जाणं, सतत तिथल्या पायऱ्या झिजवणं, खाजगी वॉटर सप्लायर आहेत त्याच्याकडे जाणं, ह्यातच सगळा वेळ जातो. हो, बराचसा वेळ जातो त्याच्यामध्ये आणि आम्ही परेशान होतो. पाणी मुबलक येत असल्यामुळे मी पण रोजा ई लाईट भांजरपाडा सोसायटीमध्ये ट्रेझरचं काम करतोय. तिथे आम्ही दररोज 1 ते 2 टँकर मागवतो. सोसायटी छोटी आहे, 78 फ्लॅटची सोसायटी असून देखील आम्हाला पुरेसं पाणी मिळत नाही. अर्धा तास पाणी येतं, ते पण प्रेशरमध्ये नसतं आणि त्याच्यामुळे नावेला आम्हाला टँकर मागावा लागतो. एक टँकरला आम्हाला 3,000 रुपये मोजावं लागतात. मग दिवसाला 5,000 ते 6,000 रुपये खर्च आम्हाला आहे. परत पाण्याची पण बिलं भरावं लागतात, परत टँकरची पण बिलं भरावं लागतात. तर हे सोसायटीनं कसं का मॅनेज करायचं? तर सोसायटी मेंटेनन्स वाढवला तर लोक ओरडतात की मेंटेनन्स एवढा मेंटेनन्स करू नका, मेंटेनन्स कमी करा, हे करा. सर्वसाधारण लोक एवढ्या एरियामध्ये राहतात, तर ते टँकरचं बिलं किंवा मी एवढा मेंटेनन्स 3-4 हजार रुपये मेंटेनन्स काढतो, तो परवडत नाही लोकांना. तर टँकरचं पाण्याचा पुरवठा असल्यामुळे आम्हाला मेंटेनन्स वाढवावा लागतो. जर आपल्याला म्युन्सिपाल्टीनं पाणी मुबलक दिलं तर टँकरचं मागवायची गरज पडत नाही. आम्ही ऑटोमॅटिकली मेंटेनन्स चार्जेस कमी करू शकतो. धन्यवाद. सर्वात महत्वाचा जो प्रश्न भेडसावतो पाण्या प्रश्नाचा, तो म्हणजे महिलांना. ताई, बिलांची इथं पूर्ण गट्टाच आहे यांच्याकडे. ही सगळी बिलं टँकरची बिलं आहेत. टँकरनं जे पाणी येतं ते पाणी मुबलक येतं, पूर्ण पाणी मिळतं तुम्हाला? नाही मिळत, 2 तासच भेटतं. त्याच्यामध्ये सकाळी तर माणसाला कामाला जायचं, पोराला शाळेत जायचं असतं, तर ते कामाला पण तेवढं मिळत नाही. कधी अर्धा तास येतं, कधी 1 तास येतं. आता नवीन लाईन 2 टाकली तरी पाणी काय पुरेसा होत नाही. काय 3-3, 4-4 टँकर येतात पाणीला आणि ते पाणी असं खराब आहे की सगळे आजारी होतात. आणि मला 4 दिवस झाले, मला लूज मोशन होतं. आज मी उभी झाले, 2 दिवस मी खाल्लं पण नाही. पाणी जे पालिकेकडून तर मुबलक पाणी येतच नाही. टँकरनं जे पाणी घेतं तेही आरोग्याला धोकादायक आहे. आरोग्याला धोकादायक आहे. आता माझा पोता आहे 4 वर्षाचा, त्याला 1 महिना झाला आजारी होता. एवढा आजारी होता ना की सगळं चेक केलं, काय नाही आलं. डॉक्टरने काय सांगितलं कि ये पानी का तो मेरे को प्रॉब्लम है, तो पानी का आप जल्द से जल्दी सोसायटी में करो. म्हणजे मानसिक समस्या आहेच या पाण्यामुळे, आता शारीरिक समस्या, आरोग्य समस्या देखील निर्माण झाली. ताई, तुम्ही काय सांगाल? पाणी नसल्यामुळे घरात महिलेला, गृहिणीला किती त्रास सहन करावा लागतो? काय सांगायचं, आम्हाला 1-2 वर्ष झाले आम्हाला पाणीच नाही ना. आता आमचं लग्न आल्या 2 दिवसा अगोदर, तर कसं का आम्ही पाणी भरणार? एक सकाराम ठाकरे यांना फोन करायला लागते. आम्हाला कंटाळा, लाज वाटतं आम्हाला त्यांना फोन करायला, एवढे मोठे माणसाला फोन करायचं म्हणून. ताई, तुम्ही काय सांगाल? घरी पाणी नाही, इकडे या. पाणी म्हटलं की सगळ्या घरामध्ये कपडे धुण्यापासून, पिण्यापासून, भांडी घासण्यापासून सगळ्या गोष्टीला पाणी लागतं. हे पाणी गृहिणी म्हणून कसं मॅनेज करता तुम्ही?
कसं कसं तुमचा दिवस कसा होतो पाण्याविना? काय सांगायचं, मुलांचं करायचं आम्ही, नाही काय समजतच नाही पाण्याचे मुलं, तर काय करू आम्ही? अजिबात आम्हाला पाणीच नाही. पाणीच नाही. ताई, तुम्ही काय सांगाल? पुढे या इकडे. तुम्ही सांगाल, तुम्ही घरी असता, तुम्हाला सगळं पाण्यामुळे मॅनेज करावं लागतं. मग त्या ताईनं विचारत असेल, कपडे असेल, धुणी भांडी असेल, घरचं पाणी प्यायचं असेल, पाणी स्टोरेज करून ठेवावं लागत असेल, कशी 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 कसरत तुमची होते दिवसभरात? दिवसभर आम्हाला पाणीच नाही मिळत. अर्धा तास पाणी मिळते ती मग आम्हा काय करणार. पाणी टँकरचे पाणी बराबर नाही येत. तुम्ही काय सांगाल ताई? टैंकर का पानी बहुत गंदा आता है, पानी में बीमार हो जाते हैं घड़ी घड़ी सब लोग पानी ज्यादा चाहिए. हम लोग बहुत कंप्लेंट किया लेकिन कुछ होता नहीं. पानी तो नहीं मिल रहा है आपको? नहीं, जो भी आ रहा है टैंकर का पानी वो भी खराब आ रहा है. एक होम मिनिस्टर के तौर पे घर में कितनी दिक्कतें आती है? बहुत दिक्कत आती है, बहुत ही है. उसके बिना तो कुछ काम नहीं होता है. पानी तो पहले चाहिए. मैंने बहुत टाइम से सर को रिक्वेस्ट किया है. मेरा 8-10 महीना हो गया मेरा चालू है. राम ठाकुर के पास मैं रोज जाती हूँ पानी के लिए प्रॉब्लम लेके. तर राम ठाकूर पासून आपण आयुक्त की या इमारतीवाल्यांना जेव्हा पाण्याचा प्रश्न भेडसावतो, टँकर मिळत नाही, महानगरपालिकेकडे टँकर पुरेसे नाहीयेत, मग अशा वेळेस प्रत्येक एरियामध्ये गेली अनेक वर्ष टँकरवाल्यांना फोन करून 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 आता टँकरची पूर्ण यादीच तयार केलेली ते एक राम ठाकूर आहेत. राम ठाकूर, त्यांच्याकडून ऐकलं की बरेचसे लोक तुम्हाला फोन करतात. तुमचा आता हा एक दिवसाचा पूर्ण कार्यक्रमच झाला वाटतं. खरोखर या पाण्यासंदर्भात अशा विषय घडलेले आहे आमच्याकडे की नेहमीच रोजचे सकाळी उठलो 5 वाजल्यापासून, कारण नळ येतात 4 वाजता, 4 वाजल्यापासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत वारंवार ते पाण्यासंदर्भातच. कारण काय प्रेशर कमी आहे, हे कमी आहे, पाणी झालं नाही, अर्धा तास झाला, 1 तास झाला. खरोखर या घोडबंदर रोडवरती प्रामुख्याने आमच्या प्रभाग 1 मध्ये एवढं पाण्याचा तुटवडा आहे की तिथे टँकरांना एवढं हे पैसे मोजावे लागतात. सोसायट्यांना काय सोसायटीवाले वैतागलेत. आता बरेचसे सोसायटीवाले सांगतात की आम्ही आता घरं विकून चाललो, कारण आम्ही 1-2 कोटीची घरं घेतलेत आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही. तर आम्ही हे घरं ठेवून आणि पाणी नाही तर आम्ही इथे करणार काय? नेहमी बिस्लरीचं पाणी परवडत नाही आणि मेंटेनन्स एवढं करतात. प्रत्येक सोसायटीमध्ये इथे माझ्याकडे 1-1, 1.5, 2-2 लाखाची बिलं आहेत. तर आम्ही कशा प्रकारे आम्ही हे मेंटेनन्स भरणार? आणि त्याच्यामुळे पाण्यासंदर्भात खूप इथे घोडबंदर रोडला तुटवडा आहे आणि त्याच्यामध्ये पब्लिक सगळी वैतागलेली आहे. काही मगाशी या मित्राशी मी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी जी बिलं दाखवली, एक बिल जे आहे ते 1,83,000, 1,40,000, 15 लाखापर्यंत बिलं भरली आहेत. हो, हे आम्ही ऍक्च्युली हावरे सिटीमधून आलेलो आहे. हावरे सिटीमध्ये आमच्या टोटल 28 बिल्डिंग आहेत. हे जे बिल तुम्ही 2 लाखाचं बघताय हे फक्त 2 बिल्डिंगच आहे. तर हावरे सिटी मी फेडरेशनमध्ये पण आहे. आमच्या 28 बिल्डिंगमध्ये म्हणजे दर महिन्याला आम्हाला कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये फक्त पाण्याच्या टँकरवरती भरावे लागतात. हे पैसे महानगरपालिका जे पाणी देते त्याचे नाही, त्याचे नाही, तुम्हाला आमचे- खाजगी टँकर बोलावं लागतं. हो, खासगी टँकर म्हणजे प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक सोसायटी आपल्या जे मेंटेनन्स जमा करतात त्याच्यातून 2-2 लाखाचं बिल भरतं. आणि कधी कधी तर एवढी पाण्याची भीषण म्हणजे परिस्थिती निर्माण होते की आम्ही टँकरवाल्यांना बोलतो की तुम्ही आम्हाला टँकर द्या, पण ते टँकर देत नाहीत. कारण पैसे देऊन सुद्धा ते आमच्याकडे येत नाहीत, कारण ओव्हरऑल सगळीकडे टँकर पाण्याचा शॉर्टेज असतो. मग ते दुसऱ्या बिल्डिंगमध्ये देतात किंवा इकडे देत असतात. म्हणजे आम्हाला पैसे देऊन पण कधी कधी टँकर मिळतं. एवढा पाण्याचा इश्यू आहे. आणि तुम्ही बघू शकता 2-2 लाखाचं बिल आहे. हे ऑक्टोबरचं आहे, नोव्हेंबरचं, प्रत्येक महिन्याचं 2 लाखाचं बिल आहे. फक्त 2 बिल्डिंगचं आहे. 28 बिल्डिंगचे 15 ते 20 लाख रुपये. त्याच्यामुळे आम्हाला दुसरी काही कामं म्हणजे जसं आमची कॉम्प्लेक्सच्या अंतर्गतची कामं, रोड वगैरे काही कामं करता येत नाही. जर ही रहिवासी ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतींची नावं जर ऐकली तर एक असं अभिमान वाटतो की इतक्या मोठमोठ्या सोसायटीमध्ये आपण राहतो, पण अशा मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहून मुळात जो मूलभूत प्रश्न आहे तोच तुम्हाला मिळत नाहीये. सोसायटीमध्ये राहतोय असं वाटतं? नाही सर, राहावंसं तर वाटत नाही. दररोज 2-3 टँकर मागवावं लागतात सर. पण टँकर पण असे आहेत की त्यांना वारंवार कॉल करावं लागतात. ते वेळेवर पण येत नाही टँकर, कदाचित पाठवत पण नाही ते टँकर. सगळीकडे शॉर्टेज आहेत. ते असं बोलतात की सर शॉर्टेज चालू आहे सर, पाठवतो बोलतात, पण काही दिवसभर पाठवत नाही टँकर. कदाचित पाठवला तर एकच पाठवतात. या गोष्टीमुळे तुम्ही आता कमिटी मेंबर आहात, या गोष्टीमुळे इमारतीमध्ये वाद होतात. हो सर, पाण्यामुळे तो वादविवाद चालूच असतात सर. उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पाण्यामुळेच वादी असतात सर. बाकी कुठल्या गोष्टीमुळे वादविवाद नाही होत सर. दादा, पाण्यामुळे त्यांना प्रश्न विचारला, पाण्यामुळे तू आता कमिटी मेंबर आहे, त्यांना प्रश्न विचारला, पाण्यामुळे किती वाद होतं बेटी इमारतीमध्ये? पाण्यामध्ये खूप वाद होतो. कारण म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना ऍक्च्युली जेव्हा जे डे टू डे वर्क करतात ते लोकांना सकाळी लवकर यायचं असतं. जेव्हा पाण्याचं शॉर्टेज असेल तर आम्ही 2 तास 3 तासच पाणी सोडतो.
मग त्या पाण्याचे टायमिंग फिक्स करावं लागतात. जेव्हा टँकर येतात त्यानुसार आम्हाला पाण्याचं टायमिंग फिक्स करावं लागतं. कधी कधी टँकर वेळेवर मिळत नाहीत, मग त्यानुसार आम्ही टाइम चेंज करतो. मग लोकांना सकाळी जायचं असं कामाला लवकर त्यांना ते पाणी भरायला मिळत नाही. असे आणि लोकांना ऍक्च्युली जी परिस्थिती आहे ते माहीत नसते. त्या लोकांना असं वाटतं की पाणी का नाही मिळते, एवढा टॅक्स भरून, पाण्याचं बिल भरून, एवढं मेंटेनन्स भरून पण पाणी का नाही मिळते. हे प्रश्न आमच्या कमिटी मेंबर्सला आणि फेडरेशनला नेहमी ते वारंवार सगळेजण विचारत असतात. नक्कीच 1.5, 2, 5-5 कोटीपर्यंतची घरं या सगळ्या परिसरामध्ये लोकांनी घेतलेली आहेत. माझ्यासोबत आता एक याचिकाकर्ते आहेत दत्ता घाडगे म्हणून, ज्यांनी हा पाणी प्रश्न जो आहे हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये उचलला होता. घाडगे साहेब, प्रश्न उचललात, न्यायालयामध्ये काय दाद मिळाली? पाणी प्रश्न सुटला नाही. ठाण्याच्या बाबतीत सांगायचं तर ज्या प्रमाणात घरं किंवा सोसायट्या वाढल्या, बांधकामं वाढली, त्या प्रमाणात जे पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठल्याही प्रकारे वाढलं गेलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, आम्ही ह्या विषयाला धरून जेव्हा हायकोर्टात गेलो त्यावेळी ह्या पाणी प्रश्न काय सुटलेला नाही. मात्र काय झालं की हायकोर्टाने जे आदेश दिले होते की तक्रार निवारण समिती, त्या तक्रार निवारण समितीच्या दर 4 महिन्यांनी मिटिंगा घ्यायला सांगितलं होतं आणि त्याचं पाण्याच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सोडवण्यात येतील असं सांगितलं होतं. मात्र जे हायकोर्टाने आदेश दिले होते ते ठाणे महानगरपालिकेने फक्त आतापर्यंत 2च बैठका घेतल्या, ज्या प्रत्येक 4 महिन्यांनी घ्यायच्या होत्या, तेही पाळलेलं नाही. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. आपण जर बघितलं की या ठिकाणी ज्या ठाण्यामध्ये इमारती बनतात, ज्यावेळी त्या ओसी दिली जाते ठाणे महानगरपालिकेकडून, त्यावेळी त्या इमारतींना ओसी देताना आपण या इमारतींना पाणी देऊ शकू की नाही हे पाणी विभागाला विचारलं गेलं पाहिजे, असा नियमच आहे. मात्र तशा प्रकारे पाणी खात्याला कुठल्याही प्रकारे विचारलं गेलं जात नाही किंवा त्याचं मतही घेतलं नाही. म्हणजे एक प्रकारे इकडं बिल्डिंगा वाढायच्या, मात्र पाणी वाढलं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, करोडो रुपयाची जी घरं घेतात लोक, ती करोडो रुपयाची घरं घेऊन सुद्धा पाणी मिळत नाही. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की पर फ्लॅट पाणीचा रेट आकारला जातो. मात्र पर फ्लॅट आकारला जाऊन सुद्धा नागरिकांना लाखो रुपयाचे टँकर विकत घेतले घ्यायला लागतात. म्हणजे काय, इकडे नगरपालिकेचा तर टॅक्स भरायचाच आहे, मात्र टँकरचा हा टॅक्स वेगळा भरायचा आहे. मला असं वाटतं की जर जिथं इथं शॉर्टेज आहे, ठाणे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः मोफत जिथं इथं टँकरची आवश्यकता तिथं दिला गेला पाहिजे. आणि आपण ठाण्यामध्ये जेव्हा ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब झाले त्यावेळी ठाण्याच्या पाणी प्रश्नावरती त्यांनी बोललं होतं लवकरच वेगळं धरण. आम्हाला अपेक्षा आहे की ठाण्याचे मुख्यमंत्री झाले, ठाण्याचे आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी ह्या विषयात लक्ष घालून ठाणेकरांना पाण्यापासून मुक्तता दिली पाहिजे. ठाण्यामध्ये मुबलक असं पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. ठाण्यासाठी वेगळं धरण केलं पाहिजे, कारण हे आता पूर्वीचं ठाणं राहिलेलं नाही, आता हे पूर्ण मोठं शहर झालेलं आहे. त्याच्यामुळं ठाण्याला घर घेताना पहिली पसंती दिली जाते. तर पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. तर मूलभूत प्रश्न जर आपण सोडवला तर नक्कीच ठाणे हा सुजलाम सुफलाम होईल. फक्त रोड आणि डेव्हलपमेंट तर झालेलं आहे, मात्र पाणी प्रश्न हा बिकट प्रश्न आहे, तो माननीय शिंदे साहेबांनी सोडवा अशी माझी अत्यंत अपेक्षा आहे. महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर जेव्हा एखादी इमारत बांधून पूर्ण होते आणि त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट ज्यावेळी देण्याची वेळ येते त्यावेळी महानगरपालिका मुळात पूर्ण बिल्डिंग बांधण्याआधीच प्लॅन तयार केला जातो आणि त्या प्लॅनमध्येच इथे किती फ्लॅट्स येणार आहेत आणि किती सरासरी लोक इथं राहायला येणार आहेत त्या दृष्टीनं ओसी दिली जाते. कारण का महानगरपालिका ही त्या ओसीच्या माध्यमातून दावा करते की ज्या इमारती बांधलेल्या त्या इमारतीतील रहिवाशांना आम्ही मुबलक पाणी देऊ आणि त्यानंतरच इमारतींना ओसी दिली जाते. पण ठाण्यामधलं चित्र मात्र वेगळं दिसतंय. ओसी दिली जाते पण पाणी कुठेच या इमारतींना देताना महानगरपालिका दिसत नाहीये. वेगळं धरण देखील ठाणे महानगरपालिकेचं नाहीये. यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वात मोठं म्हणजे पहिलं धरण असणं आणि दुसरं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा मोठा प्रकल्प जो आहे तो राबवला तरच या ठाणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट देवसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.